जरांगे हे लक्षात ठेव, तुझ्या बाप जन्मी सुद्धा तुला ओबीसी मध्ये येऊ देणार नाहीत आणि या मराठ्यांना चारी मुंड्या चित करा हे तुम्हाला आम्हाला करावं लागेल। आणि कोण तुला नाचवायला लागलाय हे आम्हाला माहित आहे। याचा हिशोब तुम्हाला 2024च्या निवडणुकीत करावा लागेल। मारलं तरी ओबीसी साठी आणि जिवंत राहिला तरी ओबीसी साठी, त्याच्यामुळे काही पर्वा नाही। जरांगे स्वतः व्यासपीठावर गेला, सर्व जनतेने महाराष्ट्राच्या बघितलंय, ते बॅनर काढायला लावलं आणि स्वतः फक्त शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्याचा स्वतःचा फोटो ठेवला। याचा मी जाहीर निषेध करतो। 29 ऑगस्ट 2023 पासून आंतरवाली सराठी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण चालू केलं होतं। आता आंतरवाली सराठी हे गाव अनेक लोकांना आजूबाजूचा जिल्हा जर सोडला किंवा जालना जिल्हा जर सोडला तर हे नाव कोणालाही माहीत नव्हतं। अशा गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं अमरण उपोषण चालू होतं। आजूबाजूचे जे गावकरी आहेत, गोदाकाठचा जो पट्टा आहे त्या भागातल्या लोकांनी, नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला होता आणि त्या ठिकाणी अमरण उपोषण हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून चालू केलं होतं। त्याच्या 2-3 दिवसानंतरच त्या ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि मग त्याचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये कशा पद्धतीनं उमटले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। बघता बघता मनोज जरांगे पाटील यांचं नाव संपूर्ण राज्यासह देशामध्ये प्रसिद्ध झालं। मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं संपूर्ण मराठा समाज हा ठामपणे उभा राहिला। मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली की आरक्षण मिळायला पाहिजे आणि आरक्षण हे कुणबीमधून मिळायला पाहिजे, म्हणजे ओबीसीमधून मिळायला पाहिजे। कारण की मराठा हा पूर्वीपासूनच कुणबी आहे, कुणबी आणि मराठा हा एकच आहे। आम्ही पहिल्यापासूनच ओबीसीमध्ये आहोत, मग आमचं आरक्षण हे ओबीसीमध्ये आहे, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या आणि तसं सर्टिफिकेटसुद्धा द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली। आता मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण चालू केल्यानंतर सुरुवातीला सरकारला 40 दिवसाचा टाईम दिला होता। त्या 40 दिवसामध्ये सुद्धा सरकारने कुठला निर्णय घेतला नाही। त्याच्यानंतर पुन्हा टाईम वाढवून दिला तरीसुद्धा निर्णय घेतला नाही आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याची तारीखसुद्धा जवळ आलेली आहे। कारण की मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी 2024ची तारीख सरकारला दिलेली आहे। कारण की याच तारखेला आंतरवाली सराठीतून मुंबईच्या दिशेने लाखो करोडो मराठे हे निघणार आहेत आणि मग तिथं पोहोचल्यानंतर मुंबईची अवस्था काय होईल आणि सरकारचं काय होईल असं सुद्धा आव्हान किंवा असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। पण राज्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा चालू असताना आणि मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे की आरक्षण हे ओबीसीतूनच घेणार, कारण की आम्ही पूर्वीपासूनच कुणबी आहोत, मग याच मुद्द्याला कुठंतरी विरोध होऊ लागला आणि तो विरोध ओबीसी समाजाचे नेते, ओबीसी समाजाचा जे कार्यकर्ते आहेत यांच्याकडून मोठ्या प्रमाणात होऊ लागला आणि त्याला पहिलं नाव येतं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं। ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे मोठमोठ्या सभा घेऊ लागले, आरक्षणाची मागणी करू लागले, त्याच ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ओबीसी समाजाकडून आरक्षण बचाव समिती, एल्गार मोर्चासुद्धा काढण्यात आले। मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, त्यांना ओबीसीमध्ये घेऊ नका अशी विनंती ते सरकारकडे करू लागले। आता एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचं नेतृत्व करतायत तर दुसरीकडे छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, टी.पी. मुंडे यासारखे नेते हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करत आहेत आणि यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं सुद्धा सांगत आहेत। आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जरी दोन मोठे नेते एकमेकांसमोर आलेले असले, एकमेकांप्रती बोलू लागले असले तरी सुद्धा त्याच्या भावना समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू लागले आहेत आणि त्यामध्ये लोकांमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत। मग आपण जर या अगोदर पाहिलं तर सुरुवातीला फक्त छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलू लागले, पण मात्र आता ओबीसीचे दुसरे सुद्धा नेते हे पुढे येऊ लागले आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर आता
जोरदार टीका करू लागलेत। आता पंढरपूरमध्ये जे ओबीसीची सभा झाली, आरक्षण बचाव समितीचा जो मोर्चा झाला, त्यामध्ये नेमकं ओबीसी समाजाचे नेते टीपी मुंडे हे काय म्हणतात बघा हा व्हिडिओ। तर आपल्या ज्या मनगुटीवर बसलेले हे मराठा समाजाचे नेते आहेत, हे कधीच निघणार नाहीयेत। यांना जर बाजूला सारायचं असेल तर या महाराष्ट्रातला माधव, 12 बलुतेदार, अल्पसंख्याक, एससी हे सर्व जर एकत्र आले तर मित्र हो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय छगन भुजबळ साहेब होतील। छगन भुजबळ साहेब आणि माधवराव जानकरांच्या मताशी मी सहमत आहे। भुजबळ साहेब, शेंडगे साहेब, माधवरावजी, जानकर साहेब, आम्हा सारख्यांना सर्वांना बरोबर घेऊन ओबीसीचा पक्ष काढा आणि या मराठ्यांना चारी मुंड्या चित करा। हे तुम्हाला आम्हाला करावं लागेल। कुठपर्यंत सहन करायचं? भुजबळ साहेब एकट्यात लढायलेत विधानसभेमध्ये। 30-40 आमदार ओबीसीचे आहेत, पण त्यांनी बलूत विकत घेतलेलं आहे, वेगवेगळ्या पक्षाच्या खाली दबत बसलेले। एकटे 86 वर्षाचा 76 वर्षाचा हा योद्धा लढतोय आणि आपण जर त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने जर नाही उभा राहिलो तर तुम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही, पुढची पिढी माफ करणार नाहीये। म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाबांनो, जरा मजबूतीने बाहेर या। अरे त्यानं तुमचा आमचा वापर केलाय, आज 70-75 वर्ष झालं, हा तुमचा आमचा वापर करून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत, उपमुख्यमंत्री झालेत, सत्ता ताब्यात घेतली, घरदार भरले आणि ओबीसी, एससी, बीसी, अल्पसंख्याक हा ओबीसी उपाशी राहिलेला आहे। आणि तरी आमच्यामध्येच यायचं। जरांगे हे लक्षात ठेव, तुझ्या बाप जन्मी सुद्धा तुला ओबीसी मध्ये येऊ देणार नाहीत, हे समजून घे। भले आम्हाला माहित आहे, आम्हाला माहित आहे महाराष्ट्राची सत्ता तिथं कोण आहे आणि कोण तुला नाचवायला लागलाय हे आम्हाला माहित आहे। आणि याचा हिशोब तुम्हाला ओबीसी बांधवांनो, याचा हिशोब तुम्हाला 2024च्या निवडणुकीत करावा लागेल। तरच तुम्ही आम्ही ओबीसी, एससी, बीसी, ओबीसी जिवंत राहू। आता हे पहा, आताच शब्बीर अन्सारी साहेबांनी सांगितलं, कुणाला गोळ्या घालतो, कुणाला बघून घेतो, कुणाला काही करतो। मग आम्ही काही लपून बसलाव का बिळामध्ये? रस्त्याने, अरे रस्त्याने फिरतो बाबांनो, मारलं तरी ओबीसी साठी आणि जिवंत राहिला तरी ओबीसी साठी, त्याच्यामुळे काही पर्वा नाही। ऐकलं कशा पद्धतीने टीपी मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, त्यांच्यावर टीका केली। पण या ठिकाणी टीपी मुंडे यांनी बोलताना जरा वेगळ्या भाषेचा उपयोग केला किंवा समाजामध्ये वाद निर्माण होईल असं सुद्धा ते बोललेत।
काही लोकांनी टी.पी. मुंडे यांना फोन करून त्या पद्धतीची विचारणा केली आहे, त्या पद्धतीचं बोलणं झालं आहे. तशा कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा झाल्या. ओबीसी समाजाचे नेते टी.पी. मुंडे आहेत, छगन भुजबळ आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, प्रकाश शेंडगे आहेत. अनेक नेते हे व्यासपीठावर असतात आणि मग अशा पद्धतीची भाषा वापरतात. कुठंतरी यामुळं समाजामध्ये सुद्धा त्याचा परिणाम होत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी जर छगन भुजबळ यांच्यावर टीका केली तर त्यांचे कार्यकर्ते हे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलू लागतात आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली तर मग मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे असणारा समाज हा ओबीसींच्या नेत्यावर टीका करू लागतो. यामुळं कुठंतरी राज्यामधला जो दोन्ही समाजातले नेते आहेत ते सुद्धा एकमेकांप्रती बोलू लागले आहेत, एकमेकांप्रती टीका करू लागले आहेत आणि तशा पद्धतीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू लागले आहेत. कुठंतरी 2024च्या निवडणुका आल्यात म्हणून हे सगळं घडतंय का? ओबीसी समाजाचे नेते हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करून कुठंतरी राजकारण करतायत का? असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. जर मनोज जरांगे पाटील यांनी संविधानिक मार्गाने त्यांची लढाई असेल, आरक्षणाची मागणी असेल, त्यांचा जो काही लढा आहे तो सरकारच्या विरोधात आहे. सरकार ठरवेल त्यांना आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं. ओबीसी समाजाचा त्याला विरोध आहे, त्यांनी सुद्धा संविधानिक मार्गानेच विरोध केला पाहिजे. त्यांच्या ज्या काही मागण्या असतात त्यांना संविधानिक भाषेत उत्तर दिलं पाहिजे. पण मात्र इथं एकमेकांचं नाव घेऊन वैयक्तिक स्वरूपाची टीका करणं, एकमेकांप्रती बोलणं आणि राज्यामधलं वातावरण खराब करणं हे कुठंही समर्थन करण्यासारखं नाही. त्यामुळे वादविवाद हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात, परिस्थिती बिघडू शकते असं सुद्धा वाटू लागतं. या संपूर्ण प्रकरणावर आणि या संपूर्ण एकमेकांच्या बोलण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.